थेट जाणार आहोत सांगलीमध्ये। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। भूषण, आजही जयंत पाटील यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत। पडळकरांच्या विरोधात निदर्शनं केली जात आहेत, घोषणाबाजी केली जाते। नक्कीच आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिसऱ्या दिवशी देखील जयंत पाटील समर्थक हे आक्रमक असल्याचं बघायला मिळतंय। आज ईश्वरपूरमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे, ज्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। त्यानंतर आता जयंत पाटील समर्थकांकडून ईश्वरपूरच्या मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन आहे ते केलं जात आहे। ईश्वरपूर पेठ रस्त्यावर आपण जर बघितलं तर आता आंदोलक मोठ्या संख्येने जमलेले आहेत, ज्यामध्ये विशेषतः महिला आंदोलकांचा देखील सहभाग आहे तो मोठा असल्याचं बघायला मिळतंय। गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील गोपीचंद पडळकर यांना कुठेतरी पाठीशी घालतात अशा पद्धतीचा गंभीर आरोप जो आहे तो या ठिकाणी केला जात असल्याचं बघायला मिळतं। या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आल्याचं बघायला मिळतं। काही वेळापूर्वी एका आक्रमक कार्यकर्त्याने या सगळ्या परिसरामध्ये टायर देखील जाळण्याचा प्रयत्न केला, ज्याला पोलिसांनी चांगली समज आहे ती दिली। गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर इस्लामपूरच्या मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच राज्यभरामध्ये एका बाजूला या सगळ्या वक्तव्याचा निषेध होतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं वेगवेगळे आंदोलनं केली जात आहेत, मात्र ईश्वरपूर वाळवा उरून हा सगळा जो जयंत पाटील यांचा भाग आहे या सगळ्या परिसरामध्ये अधिक आक्रमक हे सगळे कार्यकर्ते असल्याचं बघायला मिळतंय। सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्यभरातील नेते जे आहेत ते देखील सांगलीमध्ये येणार आहेत आणि राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होणार आहेत आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील आता आक्रमक असल्याचं आपल्याला बघायला मिळते। आणि आज जर आपण बघितलं तर हा रास्ता रोको जवळपास अर्ध्या तासापासून या ठिकाणी सुरू आहे। वेगवेगळ्या भागातून, जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून या सगळ्या आंदोलनासाठी कार्यकर्ते येताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात बोलत असताना का त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत असताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे एका बाजूला आज ईश्वरपूर बंदची दिलेली हाक, त्याला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यानंतर जयंत पाटील समर्थकांकडून केला जाणारा हा रास्ता रोको आंदोलन आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय 3 दिवसापूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर अजूनही जयंत पाटील समर्थक हे आक्रमक आहेत आणि गोपीचंद पडळकर यांनी माफी मागावी, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी अशा पद्धतीची मागणी देखील या निमित्तानं होताना बघायला मिळते। नक्कीच भूषण, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। आता आपण थेट जाणार आहोत नागपूरमध्ये। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गजानन, नागपूरमध्ये सुद्धा पडळकरांच्या विरोधात जयंत पाटील समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, आंदोलन केलं जात आहे। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। जयंत पाटील समर्थक या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि आंदोलन करतायत। जोडे मारो आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्या विरोधात एकूणच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक आहे। दादा, कशासाठी आंदोलन? ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची सुसंस्कृतपणा खराब करण्याचं जे काम गोपीचंद पडळकरांनी परवा केलं, जे अतिशय खालच्या दर्जाची वैयक्तिकरित्या टीका जे केली, त्याच्या विरोधात हे आंदोलन करत आहे। मला असं वाटते की भाजपची त्याला विधान परिषद देऊन किंवा दुसऱ्यांदा त्याला विधानसभेची तिकीट देऊन ही चूक झालेली आहे। मला असं वाटते की महाराष्ट्राच्या भाजपच्या प्रदेश अध्यक्षांनी, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि त्याला भाजपवरून बेदखल करायला पाहिजे। हे आजचीच एक गोष्ट नाही आहे, अनेकदा अनेक नेत्यांना खालच्या दर्जाच्या टीका केलेल्या आहेत। तो खालच्या दर्जाचा असल्यामुळे तो सर्वांवर खालच्या दर्जाच्या टीका करतो। नक्कीच हे आंदोलन या ठिकाणी आपण बघू शकतो। पडळकर यांच्या प्रतिमेला या ठिकाणी जोडे मारले जात आहे आणि निषेध केला जात आहे। नागपुरातील व्हेरायटी चौकामध्ये एकूणच हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आक्रमक आहे कारण की गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतोय। बघा, हे वक्तव्य या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला जात आहे। राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि निषेध करतायत। हे दृश्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपुरातील व्हेरायटी चौकात हे आंदोलन होत आहे। विदर्भातल्या वेगवेगळ्या भागामध्ये हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि आक्रमकपणे एकूणच जी भूमिका आहे ती मांडली जात आहे की गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे। सलील देशमुख आपल्या सोबत आहे। सलील देशमुख या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। दादा, काय सांगणार? आक्रमकपणे हे आंदोलन होत आहे। मुर्दाबाद।
ठोकपणे आंदोलन करताय गोपीचंद पडळकर विरोधात. हा मंगळसूत्र चोर आमच्या नेत्यांबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करेल तर हा महाराष्ट्र खपून घेतला जाणार नाही. अगदी जोडे मारले जात आहे. जो ज्या लायकीचा तसाच काम होऊन राहिलाय. हल्ला बोल हल्ला बोल. मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगितलं त्यानंतर ही आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी हे कार्यकर्त्यांची भावना आहे आणि ती भावना व्यक्त होऊन राहिली आहे. नक्कीच आपण बघू शकतो सलील देशमुख या ठिकाणी सहभागी झालेले आहे आणि आक्रमक आहे. जे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आहे त्या विरोधात हे आंदोलन. ज्या पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून हा गोपीचंद पडळकर आमच्या पक्षाच्या नेत्यांना सातत्याने चारित्र्य हनन करण्याचं काम करतोय. सुसंस्कृत महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा दावा करणारे भारतीय जनता पार्टीचा नेतृत्व खरं तर या राज्याची बूज असेल तर त्यांनी ताबडतोब या गोपीचंद पडळकरवरती कारवाई करावी, पक्षात हकालपट्टी करावी. ते जर करणार नसेल तर याला कुठेतरी त्यांचा पाठिंबा आहे. त्याच्या पाठिंब्याशिवाय गोपीचंद पडळकर इतकी हिंमत करू शकत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे की तुम्हाला महाराष्ट्रात शांतता टिकवायची असेल तर गोपीचंद पडळकरला ताबडतोब भारतीय जनता पार्टीच्या पक्षातनं बाहेर काढावा. तुम्ही जर काढणार नसाल तर आम्ही त्याला घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही. आणि हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये आल्यानंतर सुद्धा आम्ही त्याचा कसा बंदोबस्त करायचा याचा निर्णय आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळात घेणार आहोत. आणि गजानन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून सातत्याने घेत राहणार आहोत.